जेनझी म्हणजे 1997 पासून 2012 ह्या कालावधीत म्हणजे इंटरनेटच्या काळात जन्माला आलेले खऱ्या अर्थाने पहिले डिजिटल नेटिव्स. शॉपिंग करणं, बिलं भरणं, जेवण मागवणं, सिनेमाची नाटकाची तिकीटं काढणं इथपासून अभ्यास करणं, मित्र बनवणं, डेटिंग पर्यंत सगळंच ऑलमोस्ट ऑनलाईन करणारी ही पिढी. इतरांशी काडीचाही संपर्क न ठेवता आयुष्य जगण्याची कला येत असलेले जेनझी टेक्नॉलॉजिकली पुढे गेले असले तरी काही सर्वेंच्या अनुसार सकारात्मक दृष्टिकोन कमी आणि मानसिक आजारांनी ग्रस्त अधिक असे आहेत. यांच्यावर पुढच्या पिढीचं भवितव्य अवलंबून असल्याने नव्या विचारांचे जेनझी जोडीदार निवडीकडे कसं बघतात? नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. जेनझी सांगितलेलं सगळं निमूट ऐकून घेतीलच असं शक्यतो होत नाही. त्यांना लॉजिकली ते पटलं तर ते ऐकतात. अपवाद असले तरीही बहुतांश या मंडळींकडे स्वतःच्या बाउंड्रीज म्हणजे मर्यादांबाबत स्पष्टता असते. कुणासाठी किती ऍडजस्ट करायचं याबद्दल पण त्यांचे विचार बऱ्यापैकी नक्की असतात. आणि म्हणूनच कदाचित रोमॅन्टिक नात्याचा विचार करताना आधीच्या पिढीचा कित्ता जमवणं त्यांना जमेल असं वाटत नाही. लग्न करायलाच पाहिजे का, आयुष्याचा जोडीदार असलाच पाहिजे का, किंवा एकच असला पाहिजे का याबद्दल आणि एकूणच कुटुंब, लग्न संस्था या विषयावर ह्या पिढीच्या काय बरं भावना आहेत? जास्तच रिअलिस्टिक असलेली ही पिढी विवाह संस्काराकडे कसं बघते यावर लग्न संस्था भविष्यात कशी आकार घेले ठरणार आहे. या पिढीचा प्रेमाबद्दलचा दृष्टिकोन बदलत्या जीवनशैली आणि नात्यांच्या गरजांसोबत बदलतोय. म्हणजे यांच्या डोक्यात असलेलं प्रेम हे डिजिटल इन्फ्लुएन्स, सोशल मीडिया आणि भावना ह्याच्यातून तयार होते. मग नातेसंबंध तयार करताना दुसऱ्यांच्या भावना जपण्याआधी स्वतःला महत्व देणं ही अट आहेच. त्यामुळे आपल्या गरजा बाजूला ठेवत, ऍडजस्ट करत आधीच्या पिढीनं केलं तसं नात्यांना खेचत आयुष्य निभावणं यांना कदाचित पटत नाही. कंपॅनियनशिपसाठी ज्या व्यक्तीसोबत कम्फर्टेबल वाटेल अशी व्यक्ती ते निवडतात. आणि कदाचित म्हणूनच वैवाहिक नात्याचा प्रवास 7ही जन्मात एक ह्या कल्पनेपासून एका जन्मात 7 इथपर्यंत झालेला दिसतो. खरं पाहिलं तर डेटिंगची, लग्न जमण्याची किंवा होण्याची ही सगळीच पद्धत ही नेहमीच बदलत गेलेली आहे. म्हणजे 125 वर्षापूर्वी संगीत शारदा ह्या नाटकात दाखवल्याप्रमाणे अवघे पावणेशे वयमान ही सामाजिक समस्या होती. पण 20 वर्षापूर्वी आलेल्या अमिताभ बच्चन, तब्बू यांच्या चीनी कम ह्या सिनेमामध्ये ती समस्या नव्हती, कारण तो त्यांनी घेतलेला निर्णय होता. आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये मिलिंद सोमण यांची पत्नी 25-26 वर्षांनी लहान असू शकते किंवा निक जोनास सारखा एखादा नवरा बायकोपेक्षा 10 वर्षांनी लहान असू शकतो. पण या सगळ्या उदाहरणामध्ये कसे का होईना लग्नाची चौकट होतीच. सध्या काळजीचा सूर लागला आहे याचं कारण जेनझी मधले अनेक जण त्यांना लग्नाची गरज वाटतच नाहीये. 1997च्या पुढे जन्माला आल्याने इंटरनेट, मोबाईल, डिजिटल वातावरणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. आणि आधीच्या पिढीप्रमाणे जोडीदार असण्याचा, डेटिंगचा, प्रेमाचा झापडबंद रस्ता त्यांना चालायचा नाही. स्वतःची वेगळी वाट आखायची आहे. नाती निभावण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा जबाबदारी, नियम, उत्तरदायित्व, बंधन असं बरंच काही जोडीने येत असतं. आणि ते जमेल की नाही याच्याबद्दल त्यांना स्वतःचीच खात्री नाही. म्हणून लॉंग टर्म कमिटेड रिलेशन ह्या कल्पनेची त्यांना भीती किंवा दडपण वाटतं आणि मग ते लग्नापासून दूर पळू बघतात. जोडीदार हवा, पण लग्नच हवं असं नाही. बांधिलकी, त्याग इत्यादीपेक्षा स्वतःच्या आवडीनिवडी आणि इच्छांना ते थोडं जास्त महत्व देतात. आणि म्हणूनच कदाचित सध्याच्या व्यावहारिक म्हणजे सध्याच्या युगामध्ये हे व्यावहारिक किंवा खूप तकलादू वाटू शकतं. जेनझीच्या आधीचे म्हणजे मिलेनियल्स त्यांच्यापैकी अनेकांनी डिंक, डबल इन्कम नो किड्स, DINK अशी निवड केली होती. आता बरेच जेनझी आणि काही मिलेनियल्स डिंकोड हा पर्याय निवडताना दिसतात. म्हणजे डबल इन्कम नो किड्स ओनली डॉग्स. मुलांची जबाबदारी नको पण वात्सल्याची भूक आहे, मग ती पेट पेरेंटहून पूर्ण करायची. पण जेनझीला अशाही जबाबदाऱ्या आता डोईजड होत आहेत. म्हणजे गुंत्यात गुंतून मग पाय मोकळा करण्यापेक्षा गुंत्यातच गुंतण्याची इच्छा नाही. अर्थात पुन्हा एकदा सरसकट काही सगळे असे वागत नाहीतच, अपवाद असतातच. म्हणजे जसे आधी पण होते.
आधीच्या पिढीतही लिव्ह इन मध्ये राहणारी, लग्न न करणारी, मुलं न होऊ देणारी पण उदाहरणं होतीच ना. तसंच जेनझी मध्येही एकाच जोडीदारासोबत अत्यंत बांधील किंवा वचनबद्ध राहून नाती निभावणारी पण मंडळी असणारच आहेत. पण आधीच्या पिढीचे जे विचार होते की शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं असा प्रवास झाला म्हणजे यशस्वी झालो किंवा सेटल झालो, असा विचार कदाचित जेनझी करत नाही. राजकीय किंवा जागतिक स्तरावरच्या अस्थिरतेमुळे फार पुढचा विचार करण्यापेक्षा आहे तशी नोकरी करायची, पैसे कमवायचे, शक्य झालं तर लवकर रिटायर व्हायचं, जगभर फिरायचं, विविध अनुभव घ्यायचे, असा विचार दिसतो. आणि मग साहजिकच जबाबदाऱ्या, कमिटमेंट, दीर्घकालीन बंधन ह्याचं ओझं नकोसं वाटतं. यातूनच NATO, नॅटो डेटिंग म्हणजे नॉट अटॅच टू आउटकम्स, सिच्युएशनशिप, नॅनोशिप, अफोर डेटिंग, हुकअप्स, ब्रेड क्रम्बिंग, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, बेंचिंग अशा विविध संकल्पनांची भर पडते आहे. त्यामुळे सहवासाचे जे काही फायदे आहेत ते तात्पुरते का असेना ते घ्यायचे आणि मोकळं व्हायचं. नेहमीच्या पठडीबंद डेटिंगपेक्षा, रोमॅन्टिक नात्यापेक्षा, वचनबद्ध एकाच नात्यात गुंतण्यापेक्षा अनेक संबंध, खुले संबंध किंवा संबंधच नाही असे विविध पर्याय जेनझी ट्राय करताना दिसते. कंपॅनियन हवा आहे पण त्याच्यासाठी लग्नाची गरज वाटत नाही. कम्फर्ट झोन, स्वतःला जो एक आपण प्राधान्य देण्याची सवय, हे सगळं असल्याने आपल्या त्या आखीव रेखीव सेट झालेल्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीच्या येण्याने जे हलके उठणारे तरंग आहेत ते देखील नको आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत कोणाचा तरी डिजिटल सहवास मिळत असल्याने प्रत्यक्ष माणसाचा सहवास ही निकड राहिलेली नाही. जेनझीचं वरवर आनंद देणारा किंवा हा आनंदाचा आभास निर्माण करणारा मार्ग कितपत दीर्घकाळाची हमी देईल, म्हणजे दीर्घकाळ समाधानाची हमी देईल, या विचारधारेमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आव्हानांना पेलण्याची शक्ती यांच्यात असेल का? नात्याची सपोर्ट सिस्टीम यांना फार तयार करता न आल्याने जे येणारं एकटेपण आहे ते सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक असेल का? असे अनेक प्रश्न चिंतेत टाकणारे आहेत. कारण जेनझीच्या बाबतीमध्ये म्हणजे डेटिंग असलेल्या त्यांच्या त्या स्वकेंद्री मानसिकतेचा लग्न संस्थेवर दूरगामी काय परिणाम होईल हे संशोधन करण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही. कारण तोपर्यंत इतके बदल होतात आहेत, एवढा वेळ मिळाला नाही की याचे परिणाम काय होतील याचा अभ्यास केला जाईल. त्यामुळे सध्या फक्त चिंताच आहे. आता विचार करा की 7ही जन्मात एकच मिळावा याच्यासाठी पूजा घालणाऱ्यांना एका जन्मामध्ये 7 हे कसं झेपेल? पूर्वापार सुरू असणाऱ्या चालीरीतींमध्ये बदल होतच असतात. डेटिंग, रोमॅन्स, लग्न याही विषयात होणारच आहेत. फक्त हा वेग इतका प्रचंड आहे की तो आपल्या पचनी पडत नाही. आणि तरी देखील आपण आज केवळ फक्त जेनझी बद्दलच काळजी करतोय, त्यांचं वागणं आपल्याला कोड्यात टाकतंय. त्यांच्या पुढची पिढी म्हणजे जनरेशन अल्फा, 2010 ते 2024 या दरम्यान जन्माला आलेली मंडळी, इंटरनेट तर सोडाच, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे संस्कार त्यांच्यावर होत आहेत, तेव्हा अजून 10-12 वर्षांनी त्यांनी सहवासासाठी, लैंगिक समाधानासाठी जोडीदार म्हणून खऱ्या जिवंत अकृत्रिम व्यक्तीची निवड केली तरी भरून पावलो असं म्हणण्याची वेळ येते का काय असं वाटतंय. तेव्हा जेनझी बद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचे अनुभव काय आहेत हे नक्की कमेंट करून कळवा. आणि आजचा एपिसोड आवडला असेल तर शेअर करा. सो स्टे ट्यून्ड and thanks for watching.